औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उपराष्ट्रपती पदासाठी विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी आल्यामुळे राऊत यांचं डोकं फिरलंय। कारण देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि देवेंद्रजी फडणवीसांकडे एकदा जबाबदारी मिळाल्यानंतर ते कशा पद्धतीनं चमत्कार घडून आणतात हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांना माहिती आहे। देवेंद्रजी यांच्याकडे उपराष्ट्रपती पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना संपर्क केला। तुमच्याकडे बहुमत आहे तर संपर्क कशाला करता असा प्रश्न राऊत विचारतायत, कारण त्यांची चिडचिड होते। त्यांना माहिती आहे की आता देवेंद्रजींनी जर का हे मिशन हाती घेतलं तर महाराष्ट्रात उरली सुरली भ्रष्ट आघाडी आहे ती आता शिल्लक राहणार नाही। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची पळताभुई थोडी होणार आहे याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे। उभाटा गटाचे खासदार टिकून राहतील का, संजय राऊत यांचे सहकारी टिकून राहतील का असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे आणि आपला उभाटा गट फुटू नये या काळजीपोटी त्यांना चिंता लागलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात ही चाणक्यगिरी चालणार नाही आणि चाणक्यगिरी आम्हाला शिकवू नका अशा पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतायत। पण देवेंद्रजी फडणवीस यांची चाणक्यगिरी यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितली, यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितली आणि उपराष्ट्रपती पदासाठी गुप्तपणे निवडणूक मतदान असतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या मविआच्या ठिकऱ्या पडणार याची कल्पना संजय राऊत यांना आहे। त्यामुळे संजय राऊत घाबरलेले आहेत आणि देवेंद्रजींवर टीका करतायत।